नमस्कार. शासनची या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात पूर्वी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी. राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय. या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो. तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो, आपण चॅनल लावले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. बस चला आजचे अपडेट चला सुरू करूया. राज्य शासन सेवेमध्ये कंत्राटी आणि रोजंदारी पद्धतीने 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेमध्ये सामावून घेण्याचा मोठा निर्णय दिनांक 13 मार्च 24 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवा. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण झाले आहे अशा कंत्राटी तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील मंजूर पदावर शासन सेवेत सामावून घेण्याबाबत दिनांक 13/3/24 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची सेवा 10 वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झाली आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता वयाची अट स्थिती करून नियमित मंजूर पदावर सामावून घेण्यासाठी सेवा प्रवेश नियमामध्ये आवश्यक त्या तरतुदी करून मंजूर पदांचे 30% प्रमाणात समायोजन करण्यात येणार आहे. तर उर्वरित 70% पदे ही सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे. तर सदर कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वेतन स्तर निश्चित करताना मागील महिन्यात प्राप्त होणाऱ्या मानधन एवढ्या नियमित 7व्या वेतन आयोगामध्ये श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर समायोजन करत असताना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांकरिता आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक आहाराबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले मार्गदर्शक तत्त्वे तसेच सूचना यांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतले जाणार आहे. ITI मधील कंत्राटी कर्मचारी शासन सेवा. राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणारे कंत्राटी शिल्प निर्देशकांचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामध्ये सामावून घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये ITI मधील 279 कंत्राटी शिल्प निर्देशकांना शासन सेवेत सामावून घेतले जाणार आहे. सदर पदांना शासन सेवेत सामावून घेतल्यानंतर वेतन व इतर भत्त्याकरता येणारा 16.9 कोटी इतका प्रतिवर्ष खर्चास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.